त्र्यंबकेश्वर येथे वृत्तांकनासाठी आलेल्या नाशिकमधील इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकारांवर स्वामी समर्थ केंद्रावरील पार्किंगवरील गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली। या हल्ल्यात पत्रकार योगेश खरे, अभिजित सोनावणे व किरण ताजने गंभीर जखमी झाले असून किरण ताजने यांना उपचारासाठी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी तात्काळ व्हिडिओ कॉलद्वारे जखमी पत्रकारांची तब्येतीची विचारपूस केली। तसेच जखमी पत्रकारांना योग्य उपचार द्यावेत यासाठी त्यांनी आवश्यक सूचना केल्या। गृहराज्यमंत्री कदम यांनी नाशिक पोलीस अधीक्षकांना संबंधित गुंडांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले असून पत्रकारांवरील हल्ले अजिबात सहन केले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केले आहे। पत्रकार समाजाचे प्रश्न जनतेपर्यंत पोहोचवतात, त्यामुळे त्यांच्यावर होणारे हल्ले हे थेट लोकशाहीवरील हल्ले आहेत। पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासन गंभीर असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्या जातील असा विश्वास गृहराज्यमंत्री कदम यांनी यावेळी बोलताना दिला। किरण ताजने नमस्कार, कशी सर बोलूया आता। बरं तुम्ही काळजी घ्या। बाकी मी मुख्यमंत्री साहेब आणि शिंदे साहेबांनी तर याच्यामध्ये हस्तक्षेप केलेलाच आहे, पण मी पण आता जस्ट नाशिक SP ना पण सांगितलंय की जे कोण गुंड आहेत त्यांना त्यांच्यावर कारवाई तर होईलच। बरोबर की नाही? कारवाई करू, तुम्ही तब्येतीची काळजी घ्या। येस, तुम्ही काळजी घ्या आणि ICU मध्ये जास्त व्हिजिटरला यायला देऊ नका रे गणेश। हो, मी सांगितलं त्यांना जास्त व्हिजिटर देत नाहीये, म्हणजे सोडत नाही कोण जास्त। तुम्ही पण आता जास्त थांबू नका तिकडे। तुम्ही काळजी घ्या, मी बाकी सगळं मी व्यवस्था करतो। मी आता आपले संपादक त्यांच्याशी माझं पूर्ण झालंय। बाकी तिथला समाज पोलीस अधिकाऱ्यांना काय सांगायचं सूचना द्यायच्या मी देतो। हो सर, थँक्यू सर। काळजी घ्या। हो सर, चालेल दादा। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।